तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आवास गावात गुरुवार दिनांक 22 मे रोजी जुन्या भांडणाच्या रागातून राणे कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात चाकू, सुरा, तलवारी काढण्यात आल्या। यामध्ये धर्मेंद्र नंदकुमार राणे वय 36 राहणार राणेआळी आवास यांचा दुर्दैवी अंत झालाय, तर विवेक नंदकुमार राणे, विश्वास नंदकुमार राणे आणि करुणा नंदकुमार राणे या तिघांना गंभीर जखमी करण्यात आले। त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पूनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे या 6 जणांवर गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी दिली आहे। या प्रकरणात दाखल तक्रारीत नमूद केल्यानुसार विवेक नंदकुमार राणे वय 34 आणि त्यांचे कुटुंबीय घरासमोरील शेडमध्ये कार लावत होते। यावेळी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पूनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे यांनी चाकू, सुरा आणि तलवारीसह तेथे येऊन शिवीगाळ करत भांडणास प्रारंभ केला। वैभव म्हात्रे आणि अंकित राणे यांनी विवेक राणे यांचा भाऊ विश्वास राणे याला पकडून ठेवलं, तर देवेंद्र म्हात्रे यांनी त्याला संपवलं। तसंच विवेक राणे यांचा भाऊ विश्वास हा धर्मेंद्रला वाचवायला गेला असता शुभम पाटील याने विश्वासला पकडून अंकित राणे याने तुला ठार मारतो असं बोलून त्याच्या छातीवर वार करत त्याला जखमी केलं। विवेक राणे यांना वैभव म्हात्रे यांनी पकडून सिया म्हात्रे यांनी त्याच्या कमरेवर सुरा मारला। त्यावेळी त्यांची आई तिला पकडण्याकरता आली असता पूनम म्हात्रे हिनं विवेक राणे यांच्या आईला गंभीर दुखापत केली। या प्रकरणी मांडवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक केली आहे। याबाबत पुढील तपास मांडवा पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।